नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन सचिनची कॉलर पकडत रूममध्ये घेऊन येतो आणि सायलीला म्हणतो, सायली अस्मिताईला उठव। आता अस्मिताला सायली उठवण्याचा प्रयत्न करते, परंतु सचिनने तिला जायफळ घातलेली पावडर टाकून दूध दिल्यामुळे तिला शांत झोप लागलेली असते। परंतु सायली अस्मिताला उठवते आणि म्हणू लागते, अस्मिताई उठा। आता अस्मिता जागी होते। आता अर्जुनने सचिनच्या कॉलरला पकडले हे पाहून अस्मिता चिडते आणि अर्जुनलाच उलट म्हणते, अर्जुन तू हे काय करतोयस, अगोदर सचिनला सोड। तर आता अर्जुन म्हणतो, अस्मिताई तुझ्या नवऱ्याचे प्रताप दाखवण्यासाठी मी इथपर्यंत त्याला अशा पद्धतीने घेऊन आली आहे, प्लीज ऐकून तरी घे। अस्मिता म्हणते, अर्जुन ते काही असू देत, परंतु अगोदर तू सचिनच्या कॉलरचा हात सोड। सचिनला असं पकडलेलं मी अजिबात खपवून घेणार नाही। अर्जुन तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आता अर्जुन त्याचा हात बाजूला घेतो। तर आता अस्मिता अर्जुनला विचारते, काय झालंय नक्की, एवढी आरडाओरड का करतोयस तू, आणि मला सांग तू सचिनवर का चिडलायस, काय झालंय नक्की? तर अर्जुन म्हणतो, ऐक। आता घडलेला सर्व प्रकार अर्जुन अस्मिताला सांगू लागतो। ज्यावेळी सायली आणि अर्जुन गेटच्या बाहेर असतात त्यावेळी सायली आणि अर्जुन या दोघांनीही सचिनला एका मुलीसोबत पाहिलेलं असतं। ती मुलगी म्हणजे साक्षी असते, परंतु अंधारात अर्जुन आणि सायलीला ते कळालेलं नसतं। परंतु एका मुलीसोबत सचिन गेटच्या बाहेर बोलत होता आणि ज्यावेळी आम्ही आवाज दिला त्यावेळी त्या मुलीने पळण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा अर्जुनने तिथे असणारी एक काठी फेकून त्या मुलीला तिथे पाडलं। सायलीने तिला पकडलंही, परंतु त्यानंतर साक्षीने तिच्या अंगावर असणारी शॉल सायलीच्या तोंडावर गुंडाळत कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि सायली अर्जुन पकडण्या अगोदरच साक्षी तिथून गायब झाली। ती तिची गाडी घेऊन तिथून निघून गेली। हा घडलेला सर्व प्रकार आता अर्जुन अस्मिताला सांगू लागतो, परंतु अस्मिताला या गोष्टीवर विश्वासच बसत नसतो, कारण सचिनच्या प्रेमाची पट्टी अजूनही अस्मिताच्या डोळ्यावर असते। अस्मिताला सचिन नाटक करत म्हणतो, नाही अस्मी, अगं असं काही नाही आहे, अगं तो मुलगा होता, ती मुलगी नव्हती, मला भेटायला आलेला मुलगा होता, कारण तुला तर माहीत आहे ना त्या लोनबद्दल। तर आता अर्जुन म्हणतो, सचिन खोटं बोलू नकोस, ती मुलगी होती। तर अस्मिता उलट अर्जुनवरच चिडते आणि म्हणू लागते, गप्प बस अर्जुन, मला माहीत आहे सचिनने लोन घेतला आहे आणि त्या लोनसाठी ती माणसं त्याला त्रास देत आहेत। तर सायली अस्मिताला म्हणते, अस्मिताई तुम्ही चुकताय, प्लीज या माणसावर विश्वास ठेवू नका, अहो त्याने काय केलं हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे। तर अस्मिता सायलीला म्हणते, सायली तुम्ही गढूळ नजरेने बघताय म्हणून तुम्हाला सगळं गढूळ वाटतंय, परंतु सचिन तसा नाही आहे। सचिनच्या लोनच्या बाबतीत इथे तो माणूस त्याला भेटायला आला होता, मला मान्य आहे की तो माणूस सुभेदारांच्या दारात आला, परंतु सॉरी, यासाठी मी खरंच माफी मागते, पण यापुढे सचिनवर आरोप केलेले मी सहन करणार नाही, कारण सचिनची जर चूक नसेल तर त्याच्यावर कोणीही आरोप करायचे नाहीत आणि मी ते कधीच खपवून घेणार नाही। यापुढे सचिनच्या बाबतीत बोलताना विचार करून बोलायचं। आणि हो, तुम्हाला या सगळ्यात पडायची काहीच गरज नाही, कारण जे काही होईल त्याला सामोरं जायला मी आणि सचिन खंबीर आहोत, त्यामुळे प्लीज तुम्ही या सगळ्यात पडू नका। तर सायली म्हणते, अस्मिताई तुम्ही हे काय बोलताय? तर अस्मिता म्हणू लागते, आणि हो, वेळ आलीच तर ते सगळं काही सहन करण्याची ताकद माझ्यात आहे, मी ते सगळं सहन करेन। आता अर्जुनला खूप वाईट वाटतं, अर्जुनचे डोळे पाणावतात। अर्जुन पाणावलेल्या डोळ्यांनी अस्मिताला एकच सांगतो की अस्मिताई तुला आता सगळं काही सहज आणि सोपं वाटतंय, परंतु तितका हा माणूस तसा नाही आहे। अगं हे फक्त तुला नाही तर तुझ्या मुलालाही सहन करावं लागणार आहे, परंतु आता तुला नाही कळणार, कारण तुझ्या डोळ्यावर या माणसाच्या प्रेमाची पट्टी आहे। चल सायली, असं म्हणत आता सायली आणि अर्जुन तिथून निघून जातात। इकडे सचिनची नाटकं मात्र चालू असतात। सचिन म्हणू लागतो, अस्मी तू आहेस ना माझ्यासोबत? आता अस्मिता सचिनचा हात हातात घेते आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते, कारण अजूनही अस्मिताचा सचिनवर विश्वास असतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन आणि सायली रूममध्ये येतात, परंतु अर्जुनची खूप चिडचिड होत असते। अर्जुन म्हणू लागतो, हा माणूस खोटं बोलतोय, मी सगळं काही स्वतःहून पाहिलं आहे, ती मुलगी होती आणि तरी हा माणूस अस्मिताला गुंडाळतोय। सायली म्हणते, तुम्ही अगोदर शांत व्हा बरं। अर्जुन म्हणतो, ते काही मला माहीत नाही, उद्या सकाळी या माणसाला मी घराबाहेर काढणार। सायली म्हणते, प्लीज शांत व्हा, कारण आपण असं करून काहीच उपयोग नाही आहे। मी तुम्हाला म्हणाले ना, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अस्मिताताईंना पटवून द्यावं लागेल की खरंच तो माणूस आतल्या गाठीचा आहे, तो तुमच्याशी खोटं बोलतोय, तुम्हाला फसवतोय आणि आज तो एका मुलीला भेटायला गेला होता। अर्जुन म्हणतो, मला खात्री आहे की तो मुलगा नाही तर मुलगीच होती। तर सायली म्हणते, मी त्या माणसाच्या एवढी जवळ गेली होती की मी सांगू शकते
की ती मुलगी होती, परंतु अस्मिताताईंनाही कसं पटवून देणार? तर आता अर्जुन म्हणतो मी आता त्याला घरात ठेवणार नाही. सायली म्हणते प्लीज असं आपण काहीही करू शकत नाही. तर अर्जुन म्हणतो तुम्ही सर्वजण मलाच बोला, अस्मिताताईंची तब्येत नाजूक आहे, परंतु तो चुकतोही दिसत नाही आहे का? सायली म्हणते दिसतंय, परंतु अस्मिताताई जर समजून घेणारच नसतील तर मग काहीच उपयोग नाही. आता माझं एक ऐका, आता जे काही घडलं आहे ते उद्या घरच्यांना काहीही सांगायचं नाही. अर्जुन चिडतो आणि झोपी जातो. तर सायली अर्जुनचा हात हातात घेते आणि म्हणू लागते तुम्ही शांत व्हा, तुम्ही या सगळ्याचा विचार करू नका, या सगळ्यातूनही मार्ग नक्कीच निघेल. आता सायलीवर विश्वास ठेवत अर्जुन झोपी जातो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनला फोन आलेला असतो. अर्जुन आणि सायली तर झोपलेले असतात. अर्जुन फोन उचलतो तर अर्जुन हॅलो करतात. समोरून बोलतात हॅलो सर, मी ऑफिसमधून शिर्के बोलतोय, हॅपी होली सर. तर अर्जुन म्हणतो होळी आहे, मला माहीतच नव्हतं. असं म्हणत अर्जुन पुन्हा झोपी जातो आणि त्याचवेळी सायलीला जाग येते. सायली पाहते तर 7 वाजलेले असतात. सायली म्हणते बाप रे, मला एवढा उशीर झाला आहे खाली जायला, 7 वाजलेत, मला सगळं काम आवरायचं आहे. असं म्हणत सायली घाईघाईने आपली कामं आवरायला घेते. आता सायली घाईघाईने ब्लँकेट घडी करत असते. तर अर्जुन विचारतो काय झालंय, आज ब्लँकेट घडी करण्याची कॉम्पिटिशन वगैरे आहे का? तर सायली म्हणते तुम्ही गप्प बसावं, तुम्हाला 10 वेळा सांगितलं की गजर लावा, ते तुम्हाला जमलं नाही. आणि हो, तुमच्यामुळे जागरण झालंय. तुम्हाला माहीत आहे ना, रात्री झोपायला उशीर झाला तर मला सकाळी जाग येत नाही, माझे डोळे उघडत नाही, पण तुम्हाला एवढंही माहीत नाही का? तर अर्जुन म्हणतो हो का, मला गार्डनमध्ये कोण घेऊन गेलं होतं? सायली म्हणते मला मान्य आहे, मी गार्डनमध्ये घेऊन गेले होते, पण तुम्हाला सांगितलेलं काम तुम्ही केलं का? नाही ना, मग गप्प बसा. असं म्हणत सायली आता अर्जुनवरच चिडते आणि त्यानंतर आपल्या कामासाठी निघून जाते. अर्जुन म्हणतो गेली बायको एकदा आपल्या कामासाठी गेली, हे बायकांचं बरं असतं ना, म्हणजे काही झालं की नवऱ्यावर चिडायचं, काही झालं की ते नवऱ्यावर ढकलायचं. असू देत, मी 5 मिनिटं झोपतो. परंतु त्याचवेळी सायली आवाज देत म्हणते झोपू नका, उठा आणि आवरायला घ्या, कारण आज होळी आहे, नाहीतर बोंब तुमच्याच नावाने मारावी लागेल. असं म्हणत आता सायलीने काही अर्जुनलाही झोपू दिलेलं नसतं. तर दुसरीकडे एक एक हॉलमध्ये सर्वजण येऊ लागतात. तर त्यावेळी आता चैतन्यनेही हजेरी लावलेली असते. प्रतापराव चैतन्यने म्हणतात चैतन्य तू आणि एवढ्या सकाळी? चैतन्य म्हणतो मला जाग कशामुळे आली माहिती आहे का, मला पुरणपोळीचा वास आला. मग विचार केला आपल्या घरात तर पुरणपोळी बनणारच नाही आहे, मग कोणाच्या घरी बरं बनणार आहे? सुभेदारांच्या घरी. मग गाडी वळवली आणि मोर्चा सुभेदारांच्या घरापर्यंत वळवला. तर प्रतापराव म्हणतात अगदी बरं केलेस. आणि चैतन्य तसंही सुभेदारांच्या घरचा कुठलाही सण तुझ्याशिवाय साजरा होतो का? चैतन्य म्हणतो होऊच शकत नाही. तर इकडे कल्पनाताई आता किचनमध्ये जातात आणि म्हणतात चला आता तयारीला सुरुवात करायला हवी. परंतु किचनमध्ये जाऊन बघतात तर पुरणपोळीची सगळी तयारी झालेली असते. आता ते पाहून कल्पनाताई म्हणतात अहो बघितलं काय, पुरणपोळीची सगळी तयारी झालेली आहे. सायलीने पहाटे उठूनच सगळी तयारी केली आहे. पूर्णाजी म्हणतात सायली म्हणजे ना, सण म्हटलं की तिला झोपच लागत नाही, पहाटे 4ला काही उठेल आणि सगळं काही पूर्ण करेल, परंतु सण म्हटलं की तिला काही शांतता मिळत नसते, तिची धावपळ चालूच असते. आता एवढं सगळं करून ती आता तयार होण्यासाठी गेली असेल. असं म्हणत आता सगळ्यांना वाटत असतं की हे सायलीनेच केलं असावं. तर आता प्रवीरा सर आणि प्रतिमा आत्या येताच प्रतिमा आत्या म्हणू लागतात कल्पना किचनमध्ये काही मी मदत करू का? थांब, आपण सर्वांनी एकत्र मिळूनच स्वयंपाक बनवूयात, पुरणपोळ्या बनवायच्या आहेत आज. तर सुमन काकू म्हणतात वहिनी अहो मी प्रतिमा वहिनींना तेच विचारण्याचा प्रयत्न करते, तेच त्यांना सांगते की आम्ही मदत करतो, परंतु त्या मदतीला नकारच देत आहेत. तर कल्पनाताई म्हणतात अगं सुमन, मदत करायची काहीच गरज नाही, बघ सायलीने सगळी तयारी करून ठेवली आहे. तर इकडे प्रतिमा आत्यांना चक्कर आल्यासारखी वाटते, त्यांचं डोकं गरगरायला लागतं, म्हणून ते लगेच खुर्चीवर बसतात, पाणी पितात. पाणी पिण्यासाठी त्यांना पाणीही स्वतःला घेता येत नसतं, परंतु सगळ्यांपासून आपलं आजारपण, आपल्याला होणारा त्रास लपवत ते पाणी पितात आणि तोंडावर पदर पकडत म्हणतात आजकाल असं का होतंय, गेले 2-4 दिवस मी 2 पावलं चालले तरीसुद्धा मला धाप का लागते, मला असं गरगरल्यासारखं का वाटतंय. परंतु प्रतिमा आत्या कोणाला काहीच सांगत नाहीत. तर आता या सगळ्यांच्या गप्पा चालू असतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सायली अर्जुन येतात. सायली येताच कल्पनाताईंना म्हणते आई माफ करा, मला आज उठायला उशीर झाला. तर पूर्णाजी म्हणतात म्हणजे आज तू उशिरा उठली आहेस? सायली म्हणते हो सॉरी. तर पूर्णाजी म्हणतात अगं त्यासाठी नाही, पण मग मला सांग की हे सगळं काही पुरणपोळ्यांची तयारी वगैरे कोणी करून ठेवली आहे? तर रविराज सर म्हणतात हो ना, बाहेर तर सडा रांगोळीही झाली आहे. तर सायली म्हणते नाही, मला तर काहीच माहीत नाही, कारण यातलं मी काहीच केलं नाही आहे. तर आता सर्वजण विचार करू लागतात. सायली म्हणते कदाचित विमलताईंनीच केलं
केलं असावं. परंतु त्याचवेळी विमलताई त्या ठिकाणी येतात आणि सायलीला म्हणतात, सायलीताई मागच्या 2 खोल्यांची साफसफाई झाली आहे, आपण पुरणपोळ्यांचं पुरण बनवायला घेऊयात का? तर आता अर्जुन म्हणतो, म्हणजे विमल तू सुद्धा हे बनवलेलं नाही आहेस. तर प्रतापराव म्हणतात, कमाल आहे, सायलीने बनवलं नाही आहे, सुमनने बनवलं नाही आहे किंवा प्रतिमाने नाही, कल्पना किंवा विमलनेही नाही, मग घरातला स्वयंपाक या सगळ्याची तयारी केली तरी कोणी? आणि बाहेर सडा रांगोळीही झाली आहे, मग हे सगळं कोणी केलं असावं? तर त्याचवेळी त्या ठिकाणी अश्विन येतो आणि विचारतो, तन्वी तुम्हाला कुठे दिसली आहे का? कारण मी सकाळी उठलो तेव्हापासून तन्वी रूममध्येच नाही आहे, कुठे गेली कोणाला माहीत आहे का? परंतु कोणी काहीच बोलत नाही. तर त्याचवेळी प्रिया देवपूजेचं ताट घेऊन दरवाजासमोर उभी असते आणि अश्विनला आवाज देत म्हणते, अश्विन अरे मी इथे आहे. अश्विन म्हणतो, तन्वी अगं तू कुठे गेली होतीस? तर प्रिया म्हणते, काही नाही रे, तुळशीची पूजा करण्यासाठी गेले होते. आता हे ऐकताच सर्वांचेच डोळे थक्क होतात. सर्वच जण आश्चर्याने प्रियाकडे पाहतात. तर प्रिया म्हणते, अश्विन अरे देवपूजा करत होते आणि तू कशाला आवाज देतोयस एवढा? आणि सायली, अगं एक दिवस तुला उठायला उशीर झाला म्हणून काहीच हरकत नाही. अगं पुरणपोळ्यांची सगळी तयारी करून ठेवली आहे आणि बाहेर सडा रांगोळी सुद्धा झाली आहे. आता हे ऐकताच कल्पनाताई म्हणतात, आज मला तरी वाटते की सूर्य पश्चिमेला उगवला आहे. परंतु त्याचवेळी आता अश्विन म्हणू लागतो, नाही मम्मा, सूर्य पूर्वेकडेच उगवला आहे. कारण नेहमी तन्वी तुम्हा सगळ्यांसाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करते, परंतु तुम्ही सर्वजण तिच्याकडे दुर्लक्ष करता किंवा तुम्हाला ते दिसत नाही. त्याला आम्ही तरी काय करणार? परंतु एक सांगतो, तिचं कौतुक करायचं नसेल ना तर नका करू, पण तिची थट्टा तरी करू नका. परंतु कोणी काहीच बोलत नाहीत, कारण कल्पनाताई किंवा घरातील सर्वांनाच प्रियाचे खरे रंग माहीत असतात. त्यामुळे सर्वच जण गप्प असतात. आता प्रिया नाटक करत अश्विनला म्हणते, अश्विन अरे असू देत ना, आपल्या माणसांचा राग नसतो धरायचा. आणि तसंही मी खरंच खूप मोठ्या चुका केल्या आहेत, त्यामुळे आपल्या माणसांचा राग घालवायला आणि त्यांचं प्रेम मिळवायला थोडा वेळ लागणारच ना. आता प्रियाची ही नाटकं सगळ्यांना चांगलीच माहीत असतात. आता प्रिया नाटक करत पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी मला माहीत आहे माझ्यातून खूप चुका झाल्यात, परंतु आता तुमचं प्रेम मिळवण्यासाठी मला हे प्रयत्न करावेच लागतील. आणि हे जे काही मी करते ते अगदी मनापासून करते, आपल्या घरच्यांसाठी करते. त्यामुळे पूर्णाजी आता तरी तू मला माफ करशील ना? परंतु पूर्णाजी काहीच बोलत नाहीत. तर प्रिया म्हणते, पूर्णाजी आजचा होळीचा नैवेद्य मी बनवू का? पुरणपोळी मी बनवू का? तर पूर्णाजी म्हणतात, नाही नको, काही गरज नाही, नैवेद्य सायलीच बनवेल. आता हे ऐकल्यानंतर अश्विन पूर्णाजींना म्हणतो, पूर्णाजी मला माहीत आहे तन्वी चुकली आहे आणि त्यासाठी मी सुद्धा तिच्यावर रागवलं आहे, परंतु तो राग कायम मनात ठेवायची काही गरज आहे का? मला तरी वाटते की आता ते सगळं काही विसरून जावं आणि पुन्हा एकदा तन्वीला संधी द्यावी. तर आता पूर्णाजींना अश्विन बोलताच पूर्णाजी म्हणू लागतात, परंतु माझा तिच्यावर विश्वास नाही. तर प्रतापराव म्हणतात की हो, आम्ही सुद्धा कोणी तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. रविराज सर म्हणतात, आता हा तिचा खरंच चांगुलपणा आहे की हे सुद्धा नवीन कुठला तरी खेळ आहे, नवीन कुठलं तरी नाटक आहे, हे काही दिवसात कळेलच. तर पूर्णाजींना आणि रविराज सरांना सायली म्हणू लागते, रविराज काका मला माहीत आहे तुमचा प्रियावर राग आहे, परंतु ती जर खरंच प्रयत्न करत असेल तर आज तिला नैवेद्य बनवायला संधी द्यायला हवी. तसंही नैवेद्य बनवण्यासाठी आपण कोणालाही नकारू देऊ शकत नाही, कोणालाही थांबवू शकत नाही. त्यामुळे आजची नैवेद्याची जबाबदारी प्रियावरच असू देत. तर पूर्णाजी म्हणतात, परंतु प्रिया नैवेद्याला साजेशी अशी पुरणपोळी बनवेल या गोष्टीवर माझा विश्वास नाही. त्यामुळे सायली तू सुद्धा पुरणपोळ्या बनवायच्या आहेत. तन्वी तुला किचनमध्ये जायचं असेल, नैवेद्य बनवायचं असेल तर तू बनवू शकतेस, परंतु माझा तुझ्या त्या पुरणपोळीवर किंवा तुझ्यावर विश्वास नाही. परंतु आपल्याला किचनमध्ये जायची संधी मिळाली यामुळे प्रिया खुश असते. आणि आता अश्विनही. आता प्रिया तिथून निघून जाते. तर इकडे प्रतापराव आता कल्पनाताईंना विचारतात, कल्पना अगं अस्मिता कुठे आहे, ती उठली नाही आहे का? तर कल्पनाताई म्हणतात, काय माहीत, अजूनपर्यंत तर अस्मिता बाहेर आली नाही आहे, म्हणजे कदाचित ती उठलीही नसावी. तर प्रतापराव म्हणतात, अगं आज सण आहे, उशिरा उठून कसं चालेल, जा तू तिला उठव. कल्पनाताई म्हणतात, नाही नको. प्रतापराव म्हणतात, काय झालंय? तर कल्पनाताई म्हणतात, तुम्हाला माहीत आहे ना आजकाल तो तिच्या रूममध्ये असतो आणि म्हणून तर मला त्या रूममध्ये जावंसंही वाटत नाही. प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे मी येतो, चल. असं म्हणत प्रतापराव आणि कल्पनाताई अस्मिताच्या रूमच्या दिशेने येत असतात. तर इकडे सचिन
अस्मिताला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अस्मिता एवढी गाढ झोपलेली असते की तिला जागही येत नसते. तर आता कल्पनाताई येतात आणि विचारतात, काय झाले अस्मिताला? तर सचिन म्हणू लागतो, मम्मा मला तर काहीच कळत नाहीये, अस्मिता उठतच नाहीये. आता मात्र कल्पनाताईंना धक्काच बसतो. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता बाळा उठ, परंतु अस्मिताला काही जाग येत नसते. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता अगं आज होळी आहे, उठ ना. तर अस्मिता म्हणते, मम्मा अगं झोपू देत ना गं. अगं मी झोपले, परंतु आता तर मला असं वाटते की मी झोपलेच नाहीये, माझी झोपच पूर्ण झाली नाहीये. प्रतापराव म्हणतात, अस्मिता अगं तुझी औषधं बदलली आहेत का डॉक्टरनी? अस्मिता म्हणते, नाही बाबा, माझी औषधंही बदलली नाही आहेत, किंवा डॅड मी कुठली औषधं रात्री घेतही नाही. तर प्रतापराव म्हणतात, मग? तर अस्मिता म्हणते, मी फक्त रात्री सचिनने दिलं ते दूध प्यायले आणि झोपली आहे. आता कल्पनाताई आणि प्रतापराव या दोघांनाही धक्का बसतो. तर प्रतापराव चिडतात आणि अस्मिताला म्हणतात, अस्मिता तुझ्या या नवऱ्याला सांग हे सगळं करायची काहीही गरज नाही, कारण तुझे आईवडील अजून जिवंत आहेत. असं म्हणत प्रतापराव कल्पनाताई आधार देत अस्मिताला उठून बसवतात. तर दुसरीकडे सायली किचनमध्ये काम करत असते. सायली विमलताईंना म्हणते, विमलताई मी अगोदर सर्वांसाठी नाश्ता बनवून घेते, मग आपण नैवेद्याची तयारी करूयात. विमलताई म्हणतात, चालेल, काहीच हरकत नाही. तर आता प्रिया नाटक करत म्हणते, सायली अगं जर गॅस ओटा रिकामी असेल तर मी तोपर्यंत पुरणपोळ्या करून घेऊ का? सायली म्हणते, नाही नको, कारण सगळा स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला पुरणपोळ्या बनवायच्या आहेत. तर इकडे सुमन काकू लिस्ट काढत असतात. आता होळीसाठी काय काय सामान लागणार ते सगळं काही कल्पनाताई सुमन काकूंना सांगत असतात आणि त्याप्रमाणे सुमन काकू लिस्ट बनवत असतात. आता पूर्णा आजी सुद्धा त्यांना मदत करत असतात. तर इकडे प्रतापराव आणि रविराज सर यांच्या गप्पा चालू असतात. पूर्णाजी किचनमध्ये पाहतात तर प्रिया काम करत असते. तर पूर्णाजी मनाशीच म्हणतात की तन्वीला नक्की काय झालंय, ती हे सगळं काही का करते, नक्की ही खरंच बदलली आहे की ही तिची नाटकं आहेत? खरं तर तन्वीच्या मनात नक्की काय चालू आहे, त्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल. तर दुसरीकडे प्रिया मनाशीच म्हणते, पुरणपोळ्यांना वेळ आहे म्हणजे माझ्याकडे सुद्धा आता वेळ आहे. जर आता नागराजची केस घेण्यासाठी जो वकील तयार झालाय त्याला तोपर्यंत भेटून येऊ का? म्हणजे जर मी त्याला भेटून आले तर माझं तेही काम होईल. परंतु मी आता बाहेर जाणार आहे, हे काय सांगून जाऊ? काहीतरी कारण सांगावं लागेल. आणि जर मी खोटं कारण दिलं तर मी आता सकाळपासून यांना घोळात घेण्यासाठी जो काही प्रयत्न केलाय ना तो वाया जाईल. नाही, मला काहीतरी असं कारण शोधायला हवं की त्यासाठी या घरचे मला नक्कीच बाहेर पाठवतील. तर पूर्णाजी म्हणू लागतात, तन्वीचा खोटेपणा उघड करण्यासाठी माझ्याकडे एक कल्पना आहे. तर दुसरीकडे कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात, अहो ही वाण्याची लिस्ट घ्या आणि हे सामान तुम्ही घेऊन या. प्रतापराव म्हणतात, बरं रविराज चल आपण दोघांनी जाऊया. तर कल्पनाताई म्हणतात, अहो तुम्ही भाऊजींना काय घेऊन जाताय? तर रविराज सर म्हणतात, नाही नाही वहिनी, काहीच हरकत नाही, तसंही कित्येक दिवसानंतर बाजारात जायची संधी मिळते आणि ती का सोडावी, आम्ही जातो बाजारात. तर त्याचवेळी ती संधी आता प्रिया घेण्याचा प्रयत्न करते आणि अगदी प्रेमानेच येत म्हणते, बाबा मी काय म्हणते, तुम्ही एवढ्या उन्हामध्ये बाहेर जायची काहीच गरज नाही आहे. म्हणजे बाहेर एवढं ऊन आहे आणि तुम्हा दोघांनाही त्रास होईल, त्यापेक्षा मी काम करते ना, मीच जाते आणि हे सगळं सामान घेऊन येते. असं म्हणताच पूर्णाजी म्हणतात, नाही तन्वी, तुझ्यासाठी माझ्याकडे एक मस्त काम आहे, ते काम तू करशील ना? तर प्रिया म्हणते, बोल ना पूर्णाजी, अगं तू सांगशील ते काम करायला मी तयार आहे. पूर्णाजी म्हणतात, आज होलिका दहन करायचं आहे आणि होलिका दहनमध्ये शास्त्राप्रमाणे 5 ते 6 गोवऱ्या लागतातच. मग तू एक काम कर, गोवऱ्या थापून घे. मग त्यासाठी तुला आता बाहेर जाऊन गोवऱ्या थापाव्या लागतील आणि हो, ज्या ठिकाणी आपण होलिका दहन करणार आहोत तिथली जागाही साफ करून घे. आता हे बोलताच सर्वांनाच हसायला येत असतं. प्रिया म्हणते, गोवऱ्या? तर पूर्णाजी म्हणतात, हो, काय झालं, जमणार नाही आहे का? आता प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही. तर आता प्रिया त्या गोष्टीचा विचार करू लागते. प्रिया मनाशीच म्हणते, जर मला वकिलाला भेटायला बाहेर जायचं असेल तर मला गोवऱ्याही थापाव्या लागतील, म्हणजे त्या शेणामध्ये हात घालावा लागेल. तर आता रविराज सर म्हणतात, तिच्या चेहऱ्याकडे बघा, म्हणजे तुम्हाला उत्तर सापडेल. म्हणजे गोवऱ्या थापण्यादूरच ते गोवऱ्या कशा थापतात हे तरी तिला माहीत आहे का? मला नाही वाटत. तर आता सर्वजण हसू लागतात. प्रिया म्हणते, नाही बाबा, अहो गोवऱ्या मी थापेन ना, काहीच हरकत नाही आणि पूर्णाजी जे काम सांगेल ते काम करायला मी तयार आहे. तर पूर्णाजी म्हणतात, बरं पण तुला आता बाहेर जाऊन त्यासाठी शेण आणावं लागेल. तर विमलताई प्रियाला म्हणतात, तन्वीताई पण हे शेण तुम्हाला गोट्यात जाऊन घेऊन यावं लागेल, हे माहीत आहे ना? तर प्रिया काहीच बोलत नाही. कल्पनाताई म्हणतात, हो, नाहीतर मग वाण्याकडे जाशील आणि म्हणशील 5 किलो शेण द्या. आता मात्र सर्वच जण हसू लागतात, कारण प्रियाचा हा चांगुलपणा, खोटेपणा आहे हे सर्वांना चांगलंच माहीत असतं.
तर सायली कल्पनाताईंना म्हणते, आई नाश्ता तयार आहे, मी एक काम करते, यांना आणि चैतन्य भाऊजींना नाश्ता देऊन येते. असं म्हणत आता सायली 2 प्लेट नाश्ता घेते आणि अर्जुनला आणि चैतन्याला देण्यासाठी रूमच्या दिशेने निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या केसबद्दलचं काम चालू असतं. अर्जुन म्हणू लागतो, या केसमध्ये तर हा स्वतःच गुन्हेगार आहे, त्यामुळे ह्याला लवकरात लवकर याच्या विरुद्ध पुरावे शोधून जेलमध्ये टाकावं लागेल. तर आता चैतन्य होकार देतो. तर अर्जुन विचारतो, काय झालंय, असा का बोलतोयस? तर चैतन्य अर्जुनला आठवण करून देत म्हणतो, अर्जुन तुझ्या लक्षात आहे ना की अजून एक गुन्हेगार मोकाट बाहेर फिरत आहे, साक्षी शिकरे, आणि त्याबद्दल तू काय डिसिजन घेतलंस? तू इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोललायस का? तर अर्जुन म्हणतो, नाही, मी त्यांना फोन केला नाही. तर चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे तू म्हणाला होतास ना की इन्स्पेक्टर सावंत यांना तू फोन करणार? तर अर्जुन म्हणतो, मी आता सरळ त्यांना काहीच सांगणार नाही, तर मी त्यांना टिप देणार आहे की साक्षी शिकरे जिवंत आहे, परंतु त्यासाठी आपल्याकडे अजून पुरावे असणे खूप आवश्यक आहे. तर चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे तू साक्षीला स्वतःहून पाहिलंयस, मग अजून पुराव्यांची काय गरज आहे? अर्जुन म्हणतो की हो, अजून आपल्या घरातील कोणीतरी साक्षीला पाहायला हवं. तुला माहीत आहे ना, मागच्या वेळी आपण व्हिडिओ कोर्टात सादर केला तरी तो व्हिडिओ फेक आहे असं सांगण्यात आलं. मग जर आज फोटो आपण कोर्टात सादर केले तर ते फोटो AI ने बनवले हे सुद्धा सिद्ध व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आपल्याला असं काहीतरी करायला हवं की साक्षी जिवंत आहे याबद्दलचा पुरावा हाती लागायलाच हवा. तर चैतन्य म्हणतो, मला काय वाटतं अर्जुन, साक्षी कुठे राहते हे आपल्याला अगोदर कळायला हवं. कदाचित महिपत तिला आपल्यापासून दूर जाऊ देणार नाही, म्हणून ती कदाचित जर महिपत शिकरेच्या घराच्या आसपासात राहत असेल तर अर्जुन म्हणतो, नाही, महिपत शिकरे एवढी मोठी रिस्क घेणार नाही. परंतु हे मात्र नक्की, महिपत साक्षीला एकटीला लांब पाठवणार नाही. म्हणजे कदाचित साक्षी महिपतला भेटायला येत असेल, त्यामुळे आता महिपतच्या घराच्या आजूबाजूला आपल्याला चौकशी करावी लागेल. चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, आज आपलं ऑफिसचं काम संपलं की आपण महिपतच्या घरी जाणार आहोत आणि आजूबाजूला चौकशी करणार आहोत. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही, लवकरच जावं लागेल, कारण आज तरी आपल्या हाती काहीतरी क्लू मिळायला हवा की साक्षी जिवंत आहे. मला खरंच गिल्ट वाटत आहे. तर त्याचवेळी त्या ठिकाणी सायली आलेली असते. सायली आवाज देत अर्जुनला म्हणते, काय झालंय, तुम्हाला कसलं गिल्ट वाटतंय? आता मात्र अर्जुन आणि चैतन्याला काय बोलावं काहीच कळत नाही. सायली म्हणते, काय झालंय मला सांगाल का? तुम्ही कोणत्या केसबद्दल बोलताय? कोणत्या केसबद्दल तुम्हाला अपराधी वाटतंय? तर आता अर्जुन म्हणतो, नाही, काही नाही, अगं आज तुला उठायला उशीर झाला आणि मी तुला उठवू शकलो नाही ना, त्याचं मला गिल्ट वाटतंय. सायली म्हणते, हो ना, एवढंच ना, मग एवढा विचार नका करू, आणि हो, तुमच्यासाठी नाश्ता आणलाय तो अगोदर करून घ्या. तर चैतन्य म्हणतो, हो, आम्हाला एका कामासाठी बाहेर जायचं आहे. सायली म्हणते, तुम्ही कामासाठी बाहेर जा, परंतु आज सण आहे हे मात्र विसरू नका. अर्जुन म्हणतो, हो हो, ते लक्षात राहीलच. सायली म्हणते, आलेच मी. अर्जुन म्हणतो, तू कुठे निघाली आहेस? सायली म्हणते, अहो भरपूर काम आहेत. अर्जुन म्हणतो, बरं, कामं असतील तुला, तू निघ, चालेल. आता सायली तिथून निघून जाते. अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य लवकर नाश्ता कर, कारण आपल्याला आता लवकरात लवकर आपल्या कामासाठी बाहेर पडायचं आहे. आता अर्जुन आणि चैतन्य साक्षीच्या विरोधातील पुरावे गोळा करायचे ठरवतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिनला साक्षीचा फोन आलेला असतो. साक्षी सचिनला म्हणते, मला तुला आत्ताच्या आता भेटायचं आहे. सचिन म्हणतो, हो, मला सुद्धा तुला भेटायचं आहे, मला सुद्धा तुला पाहायचं आहे. अगं तुझा चेहरा पाहण्याची मला किती उत्सुकता झाली आहे, कसं सांगू सॅम तुला, मी खरंच तुला भेटायला येत आहे. तर साक्षी म्हणते, बरं ठीक आहे सचिन, मी तुला लोकेशन पाठवते, त्या लोकेशनवर तू मला लगेच भेटायला ये. असं म्हणत आता साक्षी फोन ठेवते. तर इकडे साक्षीने लोकेशन पाठवलेलं असतं. सचिन विचार करत म्हणतो, काय करू, मला तर सॅमला भेटायचं आहे, परंतु घरातून बाहेर तरी कसा पडू, कारण मी घराबाहेर पडतो हे जरी अस्मिताला बोललो तरी अस्मिता 1000 प्रश्न विचारेल. मला काहीतरी आता करावंच लागेल. तर त्याचवेळी अस्मिता सचिनसाठी आणि तिच्यासाठी नाश्ता घेऊन येते आणि सचिनला म्हणते, गुड मॉर्निंग, हे घे, आज पण तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी नाश्ता मी रूममध्येच घेऊन आले. सचिन, मला हे अजिबातच आवडत नाही. सचिन विचारतो, काय झालंय, काय आवडत नाही? तर अस्मिता म्हणू लागते, हेच, अरे तू स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलंयस. अरे बघ ना, तू एक पाण्याचा ग्लास घेण्यासाठी सुद्धा बाहेर जात नाहीस, आणि आज तर होळी आहे आणि आज आपण बाहेरच जायचं नाही आहे का? मला तर खरंच हे वातावरण अजिबात आवडत नाही आहे रे. या सगळ्याचा मला खरंच खूप त्रास होतोय, गुदमरल्यासारखं वाटतंय. मग मला सांग, या सगळ्याचा बाळावर किती परिणाम होत असेल? अस्मिताला खूप वाईट वाटतं. आता सचिन नाटक करत म्हणतो, अस्मी, सॉरी,
परंतु आज आपण बाहेर जाणार. तुला वाटतंय ना की आज आपण होळी खेळायची आहे. मग आता मी होळी खेळायला येणार. मग घरच्यांनी मला कितीही बोलू देत, ते सगळं मी सहन करेन, परंतु मी तुला होळीसाठी घेऊन जाणार, कारण माझ्यासाठी तुझा आनंद महत्त्वाचा आहे. अस्मिता म्हणते खरंच? सचिन म्हणतो हो. अस्मिता म्हणते खरंच सचिन, तू किती बदलला आहेस, परंतु घरच्यांचा तुझ्यावर विश्वासच नाही आहे. सचिन म्हणतो नाही, मी तसाच आहे. अस्मिता म्हणते म्हणजे? तर सचिन म्हणतो मी तसाच मूर्ख सचिन आहे. अगं बघ ना, आज काय आहे? होळी आहे. मग माझ्या बायकोसाठी मी एक साधा ड्रेसही आणू शकलो नाही. नाही, मी माझ्या बायकोसाठी ड्रेस घेऊन येणार आणि तो ड्रेस घालूनच माझी बायको आज पूजा करणार आहे. अस्मी म्हणते नाही अरे, त्याची काहीच गरज नाही आहे. सचिन म्हणतो नाही, मी घेऊन येणार. अस्मिता म्हणते बरं ठीक आहे, तू अगोदर नाश्ता करून घे. आता सचिन खुश होतो, कारण त्याच्या मनासारखं होत असतं. आता सचिन पुन्हा एकदा नाटक करतो आणि अस्मिताच्या समोर जात म्हणतो सॉरी अस्मी. अस्मिता म्हणते काय झालंय सचिन? सचिन म्हणतो मी तुला म्हणालो की मी तुझ्यासाठी ड्रेस घेऊन येतो, परंतु अस्मी तुला तर माहीतच आहे ना माझी परिस्थिती, माझ्याकडे पैसे. अस्मिता म्हणते एक मिनिट. असं म्हणत अस्मिता तिचं कार्ड घेऊन येते आणि सचिनला म्हणते हे घे. सचिन म्हणतो नाही नको. अस्मिता म्हणते घे म्हणाले ना, मग घ्यायचं. आणि सचिन माझ्याकडून पैसे घेतल्याचं गिल्ट अजिबात वाटून घ्यायचं नाही, कारण माझं जे आहे ते सगळं काही तुझं आहे. सचिन खुश होतो, अस्मिताला मिठी मारतो आणि अस्मिताला म्हणतो हे बघ ब्युटिफुल बायको, मी असा गेलो आणि असा आलो. असं म्हणत सचिन घराबाहेर पडतो. अस्मितालाही सचिनचं वागणं खरं वाटत असतं. तर दुसरीकडे सायली किचनमध्ये काम करत असते, तर कल्पनाताई, प्रतिमा आत्या सर्वच जण तिथे असतात. कल्पनाताई म्हणू लागतात बघितलं का, कधी नव्हे तर यांना मार्केटमध्ये पाठवलं आहे, परंतु अजूनपर्यंत घरी आले नाही आहेत. तर सुमन काकू म्हणतात काळजी करू नका वहिनी, भाऊजी कधीतरीच मार्केटला जातात, परंतु अगदी बरोबर सगळं काही घेऊन येतात. तर त्याचवेळी प्रतापराव आणि रविराज सर दोघेही मार्केटमधून आलेले असतात. ते म्हणू लागतात मी सगळं काही सामान आणलं आहे, तुम्ही बघून घ्या. प्रतिमा आत्या म्हणतात बरं मी बघून घेते. असं म्हणत प्रतिमा आत्या आता सामान बघायला घेतात, परंतु उभं राहताच प्रतिमा आत्यांना गरगरल्यासारखं वाटतं आणि म्हणून त्या तिथेच बसतात. आता सर्वच जण घाबरतात. सायली प्रतिमा आत्यांना पाणी देते, तर रविराज सर विचारतात काय झाले प्रतिमा? तर प्रतिमा आत्या म्हणतात काही नाही, परंतु हल्ली मला जोरात थकवा जाणवत असतो. तर प्रतापराव म्हणतात परंतु काय झालंय प्रतिमा, तुला जास्त त्रास होतोय का? प्रतिमा आत्या म्हणतात नाही, मला जास्त त्रास होत नाहीये, म्हणजे एवढं काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. रविराज सर म्हणतात अश्विन म्हणाला होता की ब्लड टेस्ट करून घेऊया, पण मीच म्हणालो की होळीनंतर करूया, पण नाही आता करावीच लागेल. आता प्रतापराव अश्विनला बोलावून आणतात. अश्विन चेक करतो आणि म्हणू लागतो सिरियस असं काही नाहीये, परंतु आपल्याला ब्लड टेस्ट करावी लागेल, आपण उद्या ब्लड टेस्ट करू. तर रविराज सर म्हणतात उद्या कशाला, आजच करूयात ना. तर अश्विन म्हणतो बरं ठीक आहे, मी लॅबमधून सॅम्पल घेण्यासाठी माणसाला देतो. तर प्रतिमा आत्या म्हणतात नाही अश्विन, अरे त्याची आता काहीच गरज नाहीये. अरे आज होळी आहे आणि सणा दिवशी कशाला उगाच ब्लड टेस्ट वगैरे, आपण एक काम करूया उद्याच करू, आता एवढं अर्जंट काहीच नाहीये. रविराज सर म्हणतात प्रतिमा पण बघा तुला बरं वाटतंय ना, आज तू धावपळ करू नकोस. प्रतिमा आत्या म्हणतात हो मी धावपळ नाही करत. तर आता सर्वांनाच प्रतिमा आत्यांची काळजी वाटत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब एकत्र येत होळी साजरी करत असतात. आता सर्वच जण हात जोडून होळीजवळ प्रार्थना करतात, परंतु त्याचवेळी जळतं लाकूड, पेटतं लाकूड प्रतिमा आत्यांच्या दिशेने येतं. आता सर्वच जण मोठ्याने प्रतिमा असा आवाज देतात, परंतु सायली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुढे जात ते लाकूड हातात पकडत प्रतिमा आत्यांना वाचवते. प्रतिमा आत्यांना ती सुखरूपपणे बाजूला घेते, परंतु आता प्रतिमा आत्यांना हॉस्पिटलला घेऊन जातात. तर त्यावेळी आता लक्षात येतं की प्रतिमा आत्यांचं हिमोग्लोबिन खूप डाऊन झालं आहे आणि त्यांना ब्लडची गरज आहे. आता रविराज सर म्हणू लागतात तन्वी देईल ना, तिचा सुद्धा ब्लड ग्रुप सेमच आहे. परंतु प्रिया हे सगळं काही ऐकते आणि तिथून निघून जाते. प्रियाने फोनही स्विच ऑफ करून ठेवलेला असतो. तर त्याचवेळी अश्विन म्हणू लागतो सायली वहिनीचा ब्लड ग्रुप सेम आहे आणि सायली वहिनी ब्लड द्यायला तयार आहे. आता सायलीने प्रतिमा आत्यांना ब्लड दिलेलं असतं, परंतु आता प्रश्न उरतो तो म्हणजे प्रियाने ब्लड द्यायला नकार का दिला. आता सायली अर्जुन या सगळ्याचा शोध कशा प्रकारे घेतील आणि सत्य कळेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.